नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण मैत्रिणींनो जाणून घेतोय PCOS आणि वंध्यत्व याबद्दल। त्याचं कारण असं आहे की कालच एक OPD मध्ये एक माता माऊली आली आणि ती तिच्या मुलीला घेऊन आली होती, जी फक्त 21 वर्षाची अजून शिकतीये। आणि तिचं असं होतं की माझ्या मुलीला PCOS डायग्नोसिस झालेलं आहे, त्याचं निदान झालेलं आहे। तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी PCOS मध्ये खरंच मॅडम प्रॉब्लेम येतो का, हा त्यांचा प्रश्न होता। सो मला इथे माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगायचं आहे की PCOS आहे म्हणून वंध्यत्व येतच असं नाही, पण PCOSच्या पेशंट्समध्ये वंध्यत्वाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं। तर म्हणून PCOS आहे म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाहीये, कारण आपण जर योग्य दिशेने जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जोडप्यांना एक हेल्दी बेबी आपण त्यांना देऊ शकतो आणि मातृत्वाचा आनंद नक्कीच त्यांना आपण देऊ शकतो। PCOS मध्ये अंडबीज फुटण्याच्या प्रक्रियेमध्ये इश्यूज असल्यामुळं आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे की अंडबीजाची क्वालिटी, गुणवत्ता कशी वाढवता येईल। लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आहे हे PCOS मध्ये खूप महत्त्वाचं आहे, कारण PCOS हा स्वतः आजार नाहीये, तर तो एक विकार आहे की आपली बदलती जी जीवनशैली आहे त्याच्याशी रिलेटेड। एव्हिडन्स सुद्धा असं सांगतं की पुराव्यानिश्चित आधारे असं सिद्ध झालेलं आहे की जर महिलेचा BMI बॉडी मास इंडेक्स जर 23 म्हणजे 23 किलोग्रॅम पर मीटर स्क्वेअर पेक्षा जास्त असेल तर अशा महिलेमध्ये PCOD शी रिलेटेड ओव्ह्युलेशनचे जे इश्यूज आहेत ते आढळून येतात। आणि मग जर ह्या पेशंट्समध्ये जर वजन साधारणपणे 10 ते 20% जरी कमी झालं तरी सुद्धा अंडबीजाची गुणवत्ता वाढते आणि प्रेग्नन्सी अगदी नॅचरली सुद्धा त्या पेशंट्समध्ये राहू शकते आणि मिनिमल ट्रीटमेंटमध्ये या पेशंट्समध्ये आपण एक हेल्दी बेबी देऊ शकतो। सो 10% जरी वजन त्यांचं आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या महिलेचं वजन आहे 70 किलो आणि ते त्यांच्या BMI नुसार ते जर सपोज त्यांना 60 हवं आहे, तर त्या 70 मध्ये अगदी 7 किलो जरी कमी झाले तरी सुद्धा आपण त्यांना हेल्दी बीज म्हणजे एक चांगल्या गुणवत्तेचं अंडबीज नॅचरली तयार होतं आणि मग प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्यांना खूप इझी होऊन जातं। सो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये आहाराचं नियोजन येतं आहे आणि तसंच एक्झरसाइज म्हणजे व्यायाम, ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला फक्त वजन कमी नाही करायचं आहे, तर ते तसंच मेंटेन ठेवायचं आहे। त्याचं कारण असं आहे की वजन कमी झालं आणि जर आपण ते मेंटेन नाही केलं तर मेटाबॉलिक चेंजेस जे झालेले असतात ते तसेच राहत नाहीत आणि अंडबीजाची गुणवत्ता तेवढी चांगली राहत नाही। त्याच्यामुळे जेव्हा आपण 10 ते 20% वजन आपल्या शरीराचं कमी करतोय तर ते मेंटेन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ 20% PCOS असणाऱ्या महिलांमध्ये आपण नॅचरली किंवा मिनिमल ट्रीटमेंटमध्येच आपण प्रेग्नन्सी देणार आहोत। खूप महत्त्वाचं म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यानंतरचे पण ओबेसिटी रिलेटेड म्हणजे वजन जास्त असण्याशी रिलेटेड जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसं की ॲबॉर्शन असेल, प्रेग्नन्सीमध्ये येणारा BP असू दे किंवा प्रेग्नन्सीमध्ये येणारा डायबिटीस, लवकर होणारी डिलिव्हरी, सिझेरियनचा रेट, ह्या सगळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हे सुद्धा आपण वजन जर कमी केलं तर आपण ते टाळू शकतो। सो आहार आणि व्यायाम याच्याबद्दल आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण आपण डिटेल्स बघितलेले आहेत। जर तशी जीवनशैली जर आपण ठेवली, 10 ते 20% वजन जर आपल्या शरीराचं कमी झालं तर आपण त्या 20% कपल्समध्ये येऊ की आपल्याला इझिली प्रेग्नन्सी राहील। मग सेकंड लाईन ट्रीटमेंट काय असू शकते, तर याच्यामध्ये काही ओव्ह्युलोजन्स म्हणजे काही टॅबलेट्स असतात, अगदी 5 दिवसाच्या, पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून सुरू केल्या जातात आणि त्या 5 दिवसाच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्याच्यामुळे अंडबीज वाढण्यास मदत होते आणि या पेशंट्समध्ये साधारणपणे 8व्या-9व्या दिवसापासून 1 दिवस आड अशी सोनोग्राफी केली जाते, ज्यावेळी अंडबीज एक ठराविक साईजचं होतं, साधारणपणे 18 ते 20 मिलीमीटरचं आणि त्याचवेळी आपण एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाचं अंतस्तर बघतो की ते साधारणपणे 8 मिलीमीटरपर्यंत होतं आहे। अशा वेळी आपण ट्रिगर इंजेक्शन म्हणजे अंडबीज फुटण्यासाठी एक इंजेक्शन देऊन त्याच्या साधारणपणे 36 ते 40व्या तासाला आपण त्यांना कॉन्टॅक्ट ठेवणं म्हणजे ह्याच्यामध्ये अंडबीज फुटण्याच्या कालावधीमध्ये कॉन्टॅक्ट ठेवायला आपण
पेशंट्सना सांगतो आणि अशा पेशंट्समध्ये जवळजवळ ओव्ह्युलेशन होण्याचा जो रेट आहे तो 80% आहे आणि प्रेग्नन्सी राहण्याचा जो सक्सेस रेट आहे तो 40 ते 50% आहे की मिनिमल ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आपण प्रेग्नन्सी PCOS मध्ये देऊ शकतो. त्यातून राहिलेले जे काही साधारणपणे परत एक 40 ते 50% पेशंट्स आहेत, या पेशंट्समध्ये आपण गोनाडोट्रोपिनचे इंजेक्शन अंडबीज वाढवण्यासाठी देऊ शकतो आणि काही पेशंट्समध्ये आपण IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशनचा वापर करू शकतो आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा जवळजवळ 40 ते 50% पेशंट्समध्ये प्रेग्नन्सी राहण्याचा संभव असतो. साधारणपणे राहिलेले जे 20% आहेत त्यांच्यामध्ये फक्त IVF आपल्याला करावं लागू शकतं. सो खूप महत्त्वाचं, PCOS आहे म्हणून सगळ्याच पेशंट्समध्ये IUI किंवा IVF करावं लागत नाही. IUI सुद्धा मिनिमल इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट आहे, अगदी सिंपल प्रोसिजर आहे. आपण आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये IUI बद्दलचे डिटेल्स दिलेले आहेत. सो जेव्हा आपण PCOS आहे म्हणून जी काही आपल्या मनातली भीती आहे ती आपल्याला नाहीशी करायची आहे, कारण PCOS हा स्वतः आजार नाही, तो एक विकार आहे आणि आपण जर त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत ते अजिबात होत नाहीत. ज्या 20% आपण टेस्ट ट्यूब बेबी करतोय किंवा IVFला जातोय अशामध्ये इथे मला नमूद करायचं आहे की PCOS मध्ये अंडबीज खूप जास्त मिळतात. त्याच्यामुळे गर्भ तयार होण्याचा जो काही चान्स आहे, गर्भ आपल्याला मिळण्याचा जो काही चान्स आहे तो जास्त असतो आणि त्याच्यामुळे PCOS मध्ये IVFचा सक्सेस रेट सुद्धा खूप जास्त आहे. साधारणपणे पेशंट्समध्ये 60 ते 70% IVFचा सक्सेस रेट असू शकतो. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजेच आहाराचं नियोजन, व्यायाम, मिनिमल ट्रीटमेंट्स आणि गरज भासली तर IVF, ह्या सगळ्यांमध्ये नक्कीच प्रेग्नन्सी राहते आणि जोडप्यांमध्ये आनंद आपण नक्कीच देऊ शकतो. धन्यवाद.